राधा राणीचा मृत्यू कसा झाला? जेव्हा भगवान श्रीकृष्ण वृंदावन सोडून गेले तेव्हा राधेच्या जीवनाने वेगळेच वळण घेतले. राधेचा विवाह अयांशी झाला. राधेने आपल्या वैवाहिक जीवनातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि ती वृद्ध झाली, परंतु तिचे मन अजूनही श्रीकृष्णाला समर्पित होते. राधेने पत्नी म्हणून आपली सर्व कर्तव्ये पूर्ण केली, तर दुसरीकडे श्रीकृष्णाने आपली दैवी कर्तव्ये पार पाडली. सर्व कर्तव्यांमधून मुक्त झाल्यानंतर राधा शेवटच्या वेळी आपल्या प्रियकर श्रीकृष्णाला भेटायला गेली. जेव्हा राधा द्वारकेला पोहोचली तेव्हा तिने कृष्णाचा रुक्मिणी आणि सत्यभामाशी विवाह झाल्याचे ऐकले आणि ती खूप दुःखी झाली. श्रीकृष्णाने राधेला पाहिले तेव्हा ते खूप आनंदित झाले. दोघेही संकेत भाषेत बराच वेळ बोलत राहिले. राधाजींना श्रीकृष्णाच्या द्वारकेत कोणीही ओळखत नव्हते. राधेच्या विनंतीवरून श्रीकृष्णाने तिला महालात एका देविका म्हणून नियुक्त केले. राधा दिवसभर महालात राहायची आणि महालाशी संबंधित कामे पाहायची. संधी मिळताच ती श्रीकृष्णाचे दर्शन घेत असे. परंतु महालात राधा श्रीकृष्णाशी पूर्वीसारखे आध्यात्मिक जोडणी अनुभवू शकत नव्हती. त्यामुळे राधेने महालापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आणि विचार केला की दूर जाऊन ती पुन्हा वैश्विक कृष्णाशी खोल आत्मिक संबंध प्रस्थापित करू शकेल. तिला माहीत नव्हते की ती कुठे जात आहे, परंतु भगवान श्रीकृष्णाला सर्व माहीत होते. जसजसा काळ लोटला तसतशी राधा अगदी एकाकी आणि दुर्बल झाली. त्यावेळी तिला भगवान श्रीकृष्णाची गरज भासली. त्याच क्षणी भगवान श्रीकृष्ण तिच्यासमोर प्रकट झाले. कृष्णाने राधेला काहीतरी मागण्यास सांगितले, परंतु राधेने नकार दिला. कृष्णाने पुन्हा विनंती केल्यावर राधेने सांगितले की ती त्यांना शेवटच्या वेळी बासरी वाजवताना पाहू इच्छिते. श्रीकृष्णाने बासरी घेतली आणि आपल्या आयुष्यातील सर्वात सुरेल बासरी त्या दिवशी वाजवली. श्रीकृष्णाने दिवसरात्र बासरी वाजवली, जोपर्यंत राधा आध्यात्मिकरित्या श्रीकृष्णात विलीन झाली नाही. बासरीची धून ऐकता ऐकता राधेने आपल्या शरीराचा त्याग केला. जरी श्रीकृष्णाला माहीत होते की त्यांचे प्रेम अमर आहे, तरीही ते राधेच्या मृत्यूला सहन करू शकले नाही. भगवान श्रीकृष्णाने प्रेमाच्या प्रतिकामनाकात म्हणून बासरी तोडून कायमची झुडुपांमध्ये फेकून दिली. त्यानंतर श्रीकृष्णाने आयुष्यात कधीही बासरी किंवा अन्य कोणतेही वाद्य वाजवले नाही. असे म्हटले जाते की जेव्हा द्वापार युगात नारायणाने श्रीकृष्णाचा अवतार घेतला तेव्हा माँ लक्ष्मीने राधा राणीचे रूप धारण केले होते, जेणेकरून मृत्यूलोकातही ती प्रभूंच्या सोबतच राहील.